भोंदू अशोक खरातची सलग 12व्या दिवशी चौकशी होतीये। भोंदू अशोक खरातच्या चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। 1 एप्रिलपर्यंत खरात पोलीस कोठडीतच असणारे एसआयटीच्या पथकाकडून खरातची सलग 12व्या दिवशी चौकशी केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, महत्त्वाची घडामोड आहे, आता चौकशी आज होतीये पुन्हा एकदा, काय अधिकचे अपडेट्स चौकशीबद्दल? नक्कीच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात याच्या चौकशीचा आज 12वा दिवस आहे। सलग 12 दिवसांपासून एसआयटीच्या पथकामार्फत भोंदू अशोक खरात याची चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी या विशेष पथकामार्फत चौकशी केली जात आहे। काल देखील कोर्टामध्ये त्याला हजर केलं, त्यावेळी त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या दरम्यान आता या संपूर्ण एसआयटीच्या पथकाकडून आता तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्याच्याकडे चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। काल देखील त्याचा मोबाईल जो आहे तो क्लोन करण्यात आलेला आहे आणि डाटा रिकव्हरीचं काम सुरू असल्याचं देखील कोर्टामध्ये सांगण्यात आलं होतं आणि आणखी जी काही मोबाईल मधील माहिती आहे ती भोंदू अशोक खरात याच्याकडनंच ती मिळवायची असल्यानं पोलिसांकडनं कोठडीची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार पोलिसांनी पुन्हा एकदा 3 दिवसांची कोर्टाने पोलिसांना 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे। दरम्यान